इकडे चला. पाटील मागे हे मागे रे कुठे चालता प्रकार थोडं मागे या म्हणजे सगळ्या शूट करता येते सरांना पाठव तर तुम्ही या मागं हां हां या ठिकाणी परवाला जो मर्डर झाला या ठिकाणी जो मर्डर झाला त्या मर्डरच्या अनुषंगाने 4 आरोपींना पकडण्यात आलेला आहे आणि शिवाजीनगर पोलिसांनी त्या आरोपीला घटनास्थळी चालत आणत घटनास्थळाचा पुन्हा एकदा कशा प्रकारे काय झालं कशामुळं केलं याचं पूर्ण तपास या ठिकाणी करण्याचा लातूर पोलीस हे तपास करत आहेत आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी त्या 4ही आरोपींना आणण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे जर एखाद्या या ठिकाणी बघायची गर्दी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे कारण सर्व हा खुनाचा थरार संपूर्ण लातूर जिल्ह्यानं पाहिलेला आहे आणि त्याचमुळे या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी आरोपींना आणल्यामुळे या ठिकाणी पुन्हा बघायची गर्दी मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे आरोपी हे कॉलेजमध्ये शिकणारे मुलं आहेत परंतु छोट्याशा वादामुळं या ठिकाणी मोठा थरार खुनाचा मोठा थरार या ठिकाणी करण्यात आला
या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी या आरोपींना घेऊन आले आणि याच हॉस्टेलमध्ये पूर्ण म्हणला होते समोरच आपल्याला जे आरोपी आहेत आरोपी या ठिकाणी पोलीस तपास करत आहेत की नेमकं कशा प्रकारे घटना घडली, कोणत्या ठिकाणी घडली. आणि पहिलं जर गेलं तर या मुलांचं जास्त वय वाटत नाही आहे आणि पालकांनाही आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची सध्याच्या काळाची गरज असताना हे मुलं विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्याच्या बाचाबाचीमध्ये झालेला हा सर्व प्रकार आहे. वैयक्तिक रोष नाही, वैयक्तिक कसलं काही नाही, परंतु मर्डर करण्यापर्यंत स्पॉट आहे ज्या स्पॉटवरती मुलाचा याच ठिकाणी हा मर्डर झालेला होता आणि या ठिकाणी जेव्हा पाहताय आपण थोडं थोडं रक्त आपल्याला दिसून येत आहे आणि या ठिकाणी याच ठिकाणी तो मर्डर झाला. या ठिकाणी पाहू शकता बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारण ही तसंच आहे. हे परिमल लहावटी शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या समोर आणि लेडीज हॉस्टेलच्या समोर हा प्रकार घडलेला होता आणि हा प्रकार संपूर्ण लातूरकरांनी पाहिला. आरोपी आपण मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि प्रत्येक जण या ठिकाणी आरोपी नेमकं कोण होते आणि बघायला गेलं तर हे आरोपी जास्त वयाचे वाटत नाही आहेत, परंतु अशा प्रकारची घटना घडणं हे लातूरमध्ये खरंच दुर्दैवी आहे आणि शैक्षणिक हबला अशा मानसिकतेमुळे किंवा अशा झालेल्या प्रकारामुळे धक्का नक्कीच बसलेला असावा शैक्षणिक हबला. चौघही आरोपी आपल्याला दिसले तिथं. चौघही आरोपी आपल्याला जे विद्यार्थी होते ते आरोपी झालेले आहेत आणि त्यांनी खून केलेला आहे. खून त्याला त्या स्पॉटवरती आपल्याला घेऊन आलेले मारताना लाज वाटली नाही तुम्हाला? चेरीवरी करा रे, चेरीवरी करा की बघू द्या लोकाला बी तुमची कर जबाबदारी.
ए श्रीधर जाधव वरकर की चेहरा हे मागायचे आहे वरकडे जरा चांगलं काम केलं बघा. आज तो समोर घेतलेला आहे तो. तेवढे अंडे ह्यांच्या मला निष्पाप फोन केले का कडवाने. या ठिकाणी बघायची भूमिका किंवा बघणारे मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी शैक्षणिक हबला कुठंतरी नक्कीच धक्का पोहोचला असावा की अशा प्रकारचे नवतरुण अशा वाममार्गाला जातात आणि अशा प्रकारची घटना त्यांच्या हातून घडते. तर खरंच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर प्रत्येक आपल्या पाल्याने आपला पालक जर ज्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवलेला आहे तो शिक्षण शिकतोय की नेमकं आणखीन काय करतोय याकडे पालकांनीही लक्ष देणं गरजेचंच असतं. आता यांच्या आईवडिलांनी किंवा जो मयत पावला त्या मुलाच्या आईवडिलांनी नेमकं काय विचार करावा की बाबा हे काय केलंय नेमकं. या ठिकाणी पहा मोठी बघायची गर्दी झालेली आहे. लोक या ठिकाणी पाहायला गेलं तर गाड्या लावून या आरोपींना पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी करत आहेत. या ठिकाणी पाहू शकता बघायची कशी गर्दी आहे. बघणारे तिकडे बघा आपलं आपलं या ठिकाणी पुन्हा आरोपींना पंचनामा करून किंवा इथे चौकशी करून त्यांना पुन्हा पोलीस स्टेशनकडे चालवत घेऊन जाण्यात येत आहे. परंतु हे जो प्रकार घडला आहे ह्या लातूरमध्ये असं लातूर नव्हतं. पाहायला गेलं तर खूपच दुर्दैवी घटना आहे. लातूरकरांनी व्यवस्थित यावरती विचारमंथन करायला हवे आणि अशा घटना पुन्हा होऊ नये किंवा जे आपलं शांत सुसंस्कृत लातूर आणि शिक्षणाचं पंढरी असं मानलं जाणार लातूर हे आज खरंच कुठेतरी गालबोट लागले आहे. कुठेतरी गालबोट लागलेलंच आहे. परंतु या ठिकाणी नेते मंडळी पोलीस कर्मचारी किंवा शिक्षण संस्था चालवणाऱ्या प्रत्येक शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी या गोष्टीकडे गांभीर्याने पाहत अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेणं सध्याची काळाची गरज आहे. चला पाहूया नेमकं कोर्टाने कशा प्रकारे यांना काय शिक्षा किंवा सध्या तरी PCR काही दिला आहे का ते पुढल्या भागामध्ये आपण पाहूया. तोपर्यंत बेधडकावासाठी मी शरद पवार लातूर.